महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्हे असे आहे जे खूपच मागासवर्गीय आहे आणि त्या मागासवर्गीय जिल्ह्यामधून जे काही शेतकरी आहे ते 36 लाख शेतकरी जे आहे या योजनेमध्ये पात्र झालेले आहे। या योजनेमार्फत आता अनेक शेतकऱ्यांना खूप जास्त लाभ होणार आहे, कारण त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे प्राप्त होणार आहे। ज्या शेतकऱ्यांकडे राशन कार्ड आहे ते शेतकरी जे आहे या योजनेसाठी पात्र झालेले आहे। महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे। त्यासोबतच त्या 14 जिल्ह्यामधून 36 लाख शेतकरी जे आहे या योजनेसाठी पात्र असून त्या 36 लाख शेतकऱ्यांना जे आहे आता या योजनेचा लाभ मिळणार आहे। प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जे आहे ते प्राप्त होणार आहे। तुम्हाला देखील या योजनेमध्ये अर्ज करायचा आहे का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि या योजनेमध्ये अर्ज कसा करायचा किंवा या योजनेमध्ये पात्रता काय आहे, तुम्ही या योजनेमध्ये कसं पात्र होणार आहे याची सर्व माहिती जी आहे आपण आपल्या चॅनलवरती देऊ। त्यासाठी तुम्ही जर आपले चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केले तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा, कारण सरकारी कुठल्याही योजना असो ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी आपले चॅनल जे आहे सर्वांनी सबस्क्राइब करून ठेवा। अनेक सरकारी योजना असतात ज्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्या योजनांची माहिती पोहोचवण्याचे काम आम्ही करू। त्यासाठी फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे, आपले जे चॅनलचे सबस्क्राइब आहे ते वाढवायचे आहे आणि चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन जे आहे ऑलवर सेट करायचे आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलची प्रत्येक नोटिफिकेशन जे आहे पोहोचली पाहिजे। हे बघा शेतकरी मित्रांनो, जे अनेक जिल्हे आहे जे खूप महाराष्ट्रातील मागासवर्गीय आहे, त्यासोबतच 14 जिल्हे असे आहे जे सर्वात जास्त महाराष्ट्रामधून मागासवर्गीय आहे आणि त्या 14 जिल्ह्यामधून काही असे शेतकरी आहे ते खूप जास्त प्रमाणात गरीब आहे। त्या गरीब शेतकऱ्यांना जे आहे राशन कार्ड मिळत आहे, म्हणजेच की त्यांना राशन कार्डमधून जे आहे धान्य मिळत होते, पण आता त्यांना याच्यानंतर जे आहे राशन कार्डमधून राशन तर मिळणारच, त्यासोबतच त्यांना पैसे देखील प्रत्येक महिन्याला मिळणार आहे। नक्की ते किती रुपये आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हे बघा 14 जिल्ह्यामधून 36 लाख शेतकरी जे आहे त्यांना या जिल्ह्यामधून वगळण्यात आलेला आहे आणि सर्वात आधी जे आहे त्या 36 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि या योजनेमध्ये आणखी देखील शेतकरी सरकार जे आहे ॲड करू शकतं। त्यासाठी तुम्हाला पात्रता काय हवी हे बघूया। हे बघा सर्वात आधी जे आहे तुमच्याकडे राशन कार्ड असणे आवश्यक आहे, त्यासोबतच तुमचे उत्पन्न जे आहे 3 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे। ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न खूपच जास्त कमी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच नाही आहे अशा शेतकऱ्यांना, म्हणजे जे मजूर वर्ग आहे त्या मजूर वर्गांना देखील इथे राशनचा फायदा जे आहे इथे मिळणार आहे। त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न म्हणजे ज्यांच्याकडे खूपच जास्त कमी शेती आहे त्या शेतकऱ्यांना देखील या योजनेचा जे आहे खूप जास्त प्रमाणात लाभ दिला जाणार आहे। मात्र सर्वप्रथम जे आहे 36 लाख शेतकरी जे आहे या योजनेसाठी पात्र ठेवण्यात आलेले आहे, कारण सरकार जे आहे ही योजना आत्ताच लागू करण्यात आलेली आहे। सरकारकडून या योजनेचे जे आहे सुरुवात झालेली आहे, म्हणजेच की सुरुवातीला जे आहे सरकारकडून फक्त 36 लाख जे आहे शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे। त्यानंतर देखील शेतकरी जे आहे या योजनेमध्ये ॲड करू शकते। या योजनेमध्ये जेव्हा देखील अनेक शेतकरी जे आहे अर्ज सादर करतात, त्या योजनेमध्ये जे आहे शेतकरी घ्यायला सुरुवात करतील तेव्हा आम्ही व्हिडिओद्वारे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना कळवण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही आम्ही व्हिडिओ टाकू तेव्हा व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात याची देखील आम्हाला कमेंटद्वारे माहिती द्या। हे बघा कोणते जिल्हे, हे 14 जिल्हे आहे याची देखील माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि सर्व माहिती जी आहे आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटत राहील। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा आणि पुढील व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन ठेवा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत आणि नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।